कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी सकाळ झाली, मस्त अंग वगैरे झालेली असा आणि आज नागपंचमी असा, तर मस्त घरात तयारी चालू आहे. अजून पूजा वगैरे करूची आहे. सगळं साहित्य वगैरे आता काढून ठेवलो. तर पहिले घरात जाऊया आणि बघूया काय चालू आहे. त्यानंतर आजचा दिवस बघा कसं जातो मस्त नागपंचमीचं. गावची नागपंचमी बघा दाखवते. तर हे बघा पूजेची तयारी सगळी पप्पांनी करून ठेवली आहे. इकडे सकाळ काढून लाहे फुला वगैरे, पूजेचं सगळं साहित्य, त्यानंतर समई वगैरे. आणि आता आज जाऊया दाखवनंतर. धावपळ चालू आहे सगळी जेवणाची. या बघा दिव्या काय करतं. दिव्या भांडी घासता. आई काय करता विचारूया. आपली डाळ झालेली आहे. डाळ रेडी करून मोकळे झाले. आम्ही लेट उठलो त्याच्यामुळे थोडीशी लेट पूजा होती. आता तोपर्यंत त्यांचं जेवण झाला. केळीची भाजी झाली. वा, उसळ आणि पातोळ्या करूची. काय झालं? उसळ, पातोळे, डाळ आणि केळीची भाजी असं आजचं जेवण आहे मस्त. आणि बाकी दिव्या इकडे ही याची तयारी मग पातोळ्यांची. हे बघा खोबरा किसलेला, ह्या गुळ असा याचा आता ह्या बनवू काय मा पुराण बनवतं. कोण बनवताला? दिव्या ते बनवताला. दिव्या याची भांडी घासता आधी. हे बघा एवढं मोठं ओढता. हा, पूजा खाली असतली. एवढं मोठं ओढतो तरी पण सामान राहून नाही, म्हणजे विचार करा. आणि झाला कसा, आणि पहिले थोडे जेवण करू, पण आता जेवण करू झालं तर सगळं ह्या थोडे घेऊन जाऊ बाया. म्हणून तर म्हटलं जेवण हे करूया आणि मग जेवण थोडे जाऊया त्या घराकडे. येस, तर आता 5-10 मिनिटात आपण आहे ना निघतलो खालच्या घराकडे. मग पूजा करून घेऊया पटापट. चला हे बघा बाहेर पडतो आता. चला दिव्या काम लागला इला. हा माझीच काढी आहेत काय बघ त्याच्यात. काल आम्ही झाडलो दिव्यान मस्त पुसान वगैरे ठेवल्या व्यवस्थित साफसफाई करून. घरात फॅन लाव. सगळी सोय केलेली आहे. पहिले आम्ही हयच राहू. आम्ही पहिले रवाच आहे. आम्ही लहान असताना हयच राहू. आता 4 वर्ष झाली. 5-6 वर्ष आली असतील. कोरोनात आम्ही हडं होतो. कोरोना नंतर मध्ये गेलो. हो, कोरोनात हे होतं. तेव्हा ही खिडकी लागली. ओपन होता म्हणजे अशीच होती, काहीतरी झाकून ठेव जाळी आणि पडदो इतक्याच. थोडी टीव्ही होती थंय. हो, पहिली आमची इतक्याच घर होता. ही भिंत हे बघा ही भिंत तुमका चेंज दिसत असलो. आता चिरो पण गेलो भिंती. हे बघा त्याची हय रूम होती अशी पॅक. हेची रूम होती. ही भिंत आधी नाही होती, डायरेक्ट पूर्ण हॉल होतं तडेपर्यंत. आणि ही गणपतीची खोली बंद होती. आम्ही काय केलं, प्लास्टर करताना ह्या काढला, हडे भिंत घातली आणि ही रूम तयार केली. असं केलं. त्याच्या आधी ह्यात घर वाढवला. तर घर मोठं झालं पण घरात माणसात नाही. चला पूजा स्टार्ट झालेली आहे. मंडळी आमच्याकडे सिंधुदुर्गात, कुडात, मुळदे गावात अशा प्रकारे पूजा करतात. आमच्या घरात सगळ्यांकडे अशीच करतात. कोणाकडे वेगवेगळे करत पण असतील. एकदम खाली असताना एकदम खाली सगळे कसे बसलेत बघा, निरीक्षण करतात कशी पूजा करतात. आता वस्त्र घालू. आम्ही दरवर्षी ब्लॉग करतो तरी पण लक्षात येणार नाही. आम्ही आजोबांका बोलतो. तुम्ही रे पप्पा पूजा झालेली आहे मंडळी पप्पांची करून. आता आम्ही सगळेजण पाया पडतलो, पूजा करतो. फायनली चालू केल्यानी आता एक नंबर लावून करायची पूजा. चला पूजा झालेली असा. आईने चालली आता वरच्या घराकडे. तुमका आता जेवणाचा दाखवते कसं कसं काय काय दिव्या काय करता बघूया कशा प्रकारे करता.
आणि म्हणजे एक आयटम आपण चतुर्थी येयली काय वाढवतो तुमका माहितच असताना. तर आपल्याकडे मोदक पीठ आता स्टार्ट झालेलं असं विक्री करूक आणि तुमका त्याचा रिझल्ट दाखवते. मोदक पीठाचं कशी आपण पातोळ्या आता बनवतो ते दाखवतो, म्हणजे तुमका कळात की तुम्ही जी वस्तू घेताय प्रोडक्ट कसा असा काय असा. तर जाऊया तिकडे, पहिलं आपण किचन मध्ये वरच्या घराकडे आणि तुमका सांगितलेले पीठ दाखवते कसा असा. हे आपला मोदकाचं पीठ असं बासमती आणि आंबे मोहर 2 तांदूळ मिक्स आहेत. एक सुंदर सुगंध येत आहे पिठात. दरवर्षी आमच्याकडनं खरेदी करतातच आणि त्यांनी एवढ्यापासून चालू केले या. कधी करतात कधी करतात. मी नागपंचमी जवळ येईल का स्टार्ट करतो, कारण मग गणपती थोडेच दिवस उरलेले असतात, एक महिना म्हटलं तरी चालतं. आधी तसं इतके गिराईक नसतं ना, आता सण चालू झाले त्याच. आणि मंडे अगोदरच करा, कारण गेल्या वर्षी असं झाला सांगते कुरिअरचं लोड असतं भरपूर. कधीतरी पार्सल चतुर्थीच्या 1-2 दिवसांनी पोहोचला कोणता तरी, मग एवढ्यातच तुम्ही मागवलात तर टाइम वरती जरी 5 दिवस लेट झाला तरी पण तुमका लवकरच मिळून जाईल चतुर्थीच्या अगोदर असं. कारण बरेच जण काय असतात की गावाक जातात चतुर्थीक सामान घेतात आणि त्याच्यामुळे. आणि मग गेल्या वर्षी म्हणजे शेवट खूप प्रॉब्लेम झालो मोदकाच्या पिठात. आम्ही म्हणजे तुमचे पैसे तर रिटर्न करू शकतो, मग तुमका वस्तू टाइम वरती हवी असतात नाही पोहोचले तर मग तुम्ही हा होता. समोरची माणसं आपल्यावर अवलंबून असतात का आपल्याला मिळताला म्हणा. आणि गेल्या वर्षी कुरिअर मुळे लेट झाला आणि मग आमका पण तर वाईट वाटला, कारण सणाक जर मिळणार नाही तर उपयोग काय असं झाला. तर आता काय करूचा, त्याच्यात जर तेल टाकते पाणी. हे बघा पीठ टाकूया. आता ढवळून घट करू काय मग परतीत राहू काय मग मळतच तसं गरम पाणी. चिमटो घे. चला पीठ आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आपण पातोळ्या सर करून घेतलो. मग दाखवते पीठ कसा एकदम पेड्यासारख्या सॉफ्ट. आम्ही सोपी आयडिया केली आहे, पाती करायची लगेच चपकन जातात. हा झटकन जातं. हे बघा एवढे रेडी पण झाले. एका असा ठेवला का ह्याच्यात घालून लगेच केला. हाताने जास्त वेळ मेहनत करत नाही आणि याचे एकदम पातळ जातात पाती. हे बघा हे आता असे पटपट करू घे. बाकी सगळा जेवण झाला सगळा. किती पातळ होतात बघ, म्हणजे मोठा दिसत असते साईड. खूप टाइम नंतर भेटतो, पण आपण आता जेवच्यासाठी गेलो खालच्या घराकडे. जेवण आपलं रेडी झालेला, तुमका ताट दाखवते. माझा ताट पण रेडी झालेला. भात, केळ्याची भाजी, उसळ, डाळ आणि पातोळे. चिंटू गेलो आमचं जो की भियाता. काय रे खाव काय कळाचा नाही, फिरत राहतो लोकच. कायच खाना नाही याच्यातला. आता तू फक्त चेक करू गेलो काय चालला नक्की खाली काय करतो ती सगळी जण. या मस्त जेवूया आपण आता. जेवण तर आपलं झालं आणि म्हणजे आमचा बरा जेवण झाल्यानंतर आपण काय काम नसतं. दिव्याने आता सगळं सामान वगैरे उचलतात आई आणि आज खालच्या घराकडे देवघराकडे जेवण करतो. तर आता वर घेऊन जातात सामान वगैरे आणि कदाचित आता थोड्या वेळानंतर आई आणि जातली मामाकडे. मामाचं घर आमचं जवळ भरपूर एकदम, मग तिकडे जाऊन येतली. दरवर्षीच जातात, यंदा पण जातील. आणि आपण थोड्या वेळ आता आराम करतो थोड्या वेळासाठी. तब्येत माझी बरी नाही, थोडीशी मला ताप येता मंडळी, त्यामुळे कालपासनं. आणि परत काल गडबडीत काम केले घराकडे, झाडले वगैरे, तर पटकन अंगावर येतात तसं झाला. मग थोडं आपण रेस्ट करूया आणि तुमका नंतर भेटते संध्याकाळी. नागोबा पोचवतो असतो तेव्हा. दरवर्षी पुढे करून ठेवतो असताना. मंडे आपलं नागोबात्र पोचवून झालो. मिलिंद आता इथं घराकडे जाऊन मस्त नागपंचमी सेलिब्रेट करून. तर आता आता काय आता तुम्ही म्हणशाल तसं करू आपण. बघूया मिलिंद काय करून देता. माका काड्याची जरा गरज आहे, काढो जरा करून दिलेलंच ना तुळशीच्या पानाचो. नाही बा माका काढो नाही. शीक माका सांगू नको, जा प्रॅक्टिस कर युट्यूबवर बघानी. तर मंडळी रेसिपीचा काय म्हटलं असं तर काहीतरी बघितलं असतं. तर मंडळी आपण आता काढो खातलो पितलो. आई आता करू सांगते रे काढो, कारण बरं नसला का मी काढोच पिते तुळशीच्या पानांचं वगैरे. मस्त गरम जरा घसो शेकलो का बरा वाटता. रात्री एक गोळी घेतल्या की काम तमाम बरा वाटताला.
आता काढ्याची प्रतीक्षा करते. काढो पिऊक जाऊया मस्त. सांगितल्याप्रमाणे आपण आता काढो पितो. तब्येत थोडीशी बरी नाही त्यामुळे काढो जस्ट आता आपण आईन करून दिल्या ना आमच्या रूमात असो. हे बघा तुळशीची पानं घालून केलेलो काढो हा. मस्त काढो पिऊया म्हणजे बरा वाटतात. आणि याच्यानंतर मग जेवण आपण आज मस्त माझ्यासाठी पेच करू सांगितले आणि बाकीचे दुपारचाच जेवतले. तर पटापट काढो पिऊन घेऊया झटकन. या तुम्ही पण मंडळी सध्या थंड वातावरण आहे, गरम पाणी पिवा. मी तर पावसाळा चालू झाल्यापासूनच गरम पाणी पित आहे आणि असं काय वाटलं की लगेच काढो प्यायचं मस्त. डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही मग. तर या पिऊया.